नमस्कार. जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत. काँग्रेस पक्षातील भाजप पक्षात प्रवेश, उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान. आता बातमी पाहू विस्ताराने. 40 उस्मानाबाद, धाराशिव लोकसभा निवडणूक 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना राणा जगजित सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याच दरम्यान काँग्रेस पक्षातील कोण आहेत, ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तो व्हिडिओ. हा खास आढावा जिजाऊ टाइम्स न्यूजचे सहसंपादक तानाजी घोडके यांच्याकडून. मधुकर रावजी तावडे साहेब हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. त्यांचा सन्मान आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यांचा मुलगा आकाश तावरे चेअरमन कुलस्वामिनी नॅचरल शुगरचे ते चेअरमन आहेत. त्यांचाही प्रवेश काँग्रेसमधून भाजपमध्ये होतोय. त्याचबरोबर दर्शन कोळगे माजी नगरसेवक तथा माजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचाही प्रवेश काँग्रेस पार्टीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. त्यांचाही सन्मान आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर राजेंद्र तुपे पळसप विभाग प्रमुख धाराशिव यांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. त्यांचाही सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. आणि या सर्वांनी ते माझी ज्येष्ठ काँग्रेसचे बऱ्याच दिवसापासूनचे कार्यकर्ते आहेत. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द बजावलेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन जो प्रवेश केलेला आहे, त्यांचा मुलगा यांनी आकाशनेही प्रवेश केलेला आहे, दर्शन कोळगेंनी प्रवेश केलेला आहे.